मेष राशी या आठवड्यामध्ये सूर्य मिथुन राशीत भ्रमण करत असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींमध्ये धाडस, संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता अधिक प्रभावी राहील. तृतीय स्थानी सूर्य असल्याने पराक्रम वृद्धीचा प्रभाव जाणवेल. तर कुटुंबाशी संबंधित ग्रहस्थितीमुळे मेष राशीमध्ये ह्या आठवड्यामध्ये महत्त्वाचे 2 योग होत आहेत. सौख्य वृद्धी योग आणि प्रयत्न सिद्धी योग. त्यामुळे स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणाऱ्यांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता असून नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ तुमच्या कामातील सातत्य आणि शिस्त याची दखल घेतील. बदली किंवा पदोन्नती संबंधी सकारात्मक चर्चा सुरू होण्याचे संकेत आहेत. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहकांशी संबंध दृढ करण्याचा आणि जुन्या ग्राहकांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी हा योग्य काळ आहे. छोट्या गुंतवणुकीतून भविष्यात मोठा फायदा मिळू शकतो, तेव्हा थोडीशी गुंतवणूक नक्की करा. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण लाभेल. विशेषतः तांत्रिक, व्यवस्थापन आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मेष राशीच्या विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती वाढणार असून आत्मविश्वासात देखील वृद्धी होणार आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा स्थिर राहणार असून अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. ते ठेवल्यास बचत वाढेल. एखाद्या अडकलेल्या पैशाची एखाद्या अडकलेल्या रकमेची वसुली या आठवड्यात होऊ शकते, पण तुम्हाला थोडंसं त्यासाठी तगादा लावणं गरजेचं आहे. ज्याच्याकडनं पैसे येणं आहेत त्याला 2-4 वेळा दिवसातनं फोन केला तर तुमचे पैसे वसूल होऊ शकतात. वैवाहिक जीवनामध्ये परस्पर समजूतदारपणा वाढेल आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंधात भविष्याबाबत गंभीर चर्चा या आठवड्यामध्ये होऊ शकते. अविवाहित व्यक्तींना कुटुंबाच्या माध्यमातून चांगले स्थळ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना खांदे, मान व हातांमध्ये थोडासा ताणतणाव जाणवू शकतो. त्याकरिता नियमित पुरेशी झोप घ्या, स्ट्रेचिंगचा अनुभव घ्या आणि पाणी पिण्याचे प्रमाण योग्य ठेवा. पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे गरमा थोडा कमी झालेला आहे, परंतु पाण्याची आवश्यक गरज पूर्ण करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1, शुभ रंग आहे तांबडा, शुभवार आहे रविवार, शुभ दिनांक आहे 7 जुलै आणि 10 जुलै. व मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी सूर्योदयानंतर एका तांब्याच्या ताटलीमध्ये मुठभर गव्हाचे दाणे, 1 चिमूट कुंकू आणि 1 लाल फूल ठेवून ते पूर्व दिशेकडे तोंड करून मनोभावे प्रार्थना करा. त्यानंतर ते गव्हाचे दाणे पक्ष्यांना अर्पण करा. फूल वाहत्या पाण्यात विसर्जित करा आणि कुंकू रोज आंघोळ झाल्यानंतर लावण्यासाठी वापरा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे मेष राशीच्या जातकांना आत्मबल वृद्धिंगत होईल, अडथळे येणारे कमी होतील आणि नवीन कार्यामध्ये शुभ फलप्राप्ती मिळण्यास प्राप्त होईल आणि नवीन कार्यामध्ये शुभ फलप्राप्तीस सहाय्यभूत होईल. सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये मिथुनेतील सूर्य 11व्या स्थानात भ्रमण करत असल्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी लाभ, नवीन ओळखी आणि महत्त्वाकांक्षी योजना यांना गती मिळणार आहे. मित्रपरिवार, सामाजिक संपर्क आणि वरिष्ठ व्यक्तींच्या सहकार्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. सिंह राशीमध्ये ह्या आठवड्यामध्ये लाभवृद्धी योग आणि मानप्रतिष्ठा योग हे 2 योग प्रभावी ठरणार आहेत. या दोन्ही योगामुळे योग्य वेळी घेतलेले निर्णय दीर्घकालीन फायदे तुम्हाला प्राप्त करून देतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन प्रकल्पात सहभागी होण्याची आणि नेतृत्वाची संधी मिळेल. तुमच्या कल्पकतेमुळे वरिष्ठ प्रभावित होतील आणि पदोन्नती व अतिरिक्त जबाबदारीची चर्चा करू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक, ऑनलाईन व्यवहार व मोठ्या ऑर्डर्स आणि नेटवर्किंग लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांनी स्पष्ट आर्थिक व्यवहार ठेवलेले बरे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रेरणादायक असून स्पर्धा परीक्षा, कला, अभिनय, व्यवस्थापन आणि सार्वजनिक भाषणाशी संबंधित क्षेत्रातील सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये चांगली प्रगती साधू शकाल. आर्थिकदृष्ट्या आठवडा लाभदायक ठरणार असून पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे आर्थिक फळ मिळण्याची शक्यता आहे. एखादा जुना थकीत व्यवहार पूर्ण होऊ शकतो, मात्र लाभ झाला म्हणून मिळालेली रक्कम पुन्हा चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत भविष्यातील योजनांवर सकारात्मक चर्चा होईल. प्रेमसंबंधात विश्वास आणि परस्पर आदर वाढेल. अविवाहित व्यक्तींना प्रतिष्ठित कुटुंबाकडून चांगले स्थळ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने सततच्या धावपळीमुळे सिंह राशीच्या जातकांना डोळ्यांवर थोडासा ताण व रक्तदाबातील चढ उतार ह्यामुळे त्रास होऊ शकतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित किमान 3 सूर्यनमस्कार घाला, पुरेशी झोप घ्या आणि संतुलित आहार घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1, शुभ रंग आहे सोनेरी, शुभवार आहे रविवार, शुभ दिनांक आहे 5 जुलै व 10 जुलै. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी सकाळी सूर्योदयानंतर एका स्वच्छ स्टीलच्या ताटलीत मुठभर गव्हाचे दाणे,
एक चिमूटभर हळद आणि एक लहानसा गुळाचा तुकडा ठेवा आणि सूर्यदेवाचे स्मरण ही ताटली हातात घेऊन करा. त्यानंतर हे गहू पक्ष्यांना खाऊ घाला, गूळ गाईला अर्पण करा आणि हळद घराच्या मुख्य उंबरठ्यावर हलक्या हाताने लावा. हा उपाय केल्यामुळे सिंहराशीच्या जातकांना पारंपरिक मान्यतेनुसार मानसन्मान प्राप्त होईल, यश प्राप्त होईल, सकारात्मक ऊर्जा चांगली ठेवू शकाल, कार्यातील येणारे अडथळे दूर होतील आणि हा आठवडा एकंदरच शुभकारक जाईल. धनुराशीच्या जातकांना मिथुन येथील सूर्य सप्तम स्थानी भ्रमण करत असल्यामुळे धनुराशीच्या जातकांनी भागीदारी, वैवाहिक संबंध, सार्वजनिक व्यवहार आणि नवीन सहकार्यांना विशेष महत्त्व प्राप्त होईल. सप्तम स्थानी सूर्यामुळे लोकांशी संवाद साधण्याची क्षमता वाढेल आणि योग्य व्यक्तीच्या सहकार्यामुळे अनेक कामांना गती मिळेल. गुरुच्या शुभ प्रभावामुळे सहकार्य सिद्धियोग तर शुक्राच्या अनुकूल प्रभावामुळे सौहार्द वृद्धियोग हे 2 महत्त्वाचे योग धनुराशीमध्ये होत आहेत. त्यामुळे नवीन करार कराल, संयुक्त उपक्रम आणि महत्त्वाच्या बैठका यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्या धनुराशीच्या जातकांना टीमवर्कमधून ह्या आठवड्यामध्ये मोठे यश मिळेल. वरिष्ठांशी संबंध अधिक दृढ होतील. नवीन जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने पार पाडाल. व्यावसायिकांसाठी भागीदारीतील निर्णय, नवीन ग्राहक आणि दूरच्या शहरातील व्यवहार लाभदायक ठरतील. कायदेशीर कागदपत्रे मात्र काळजीपूर्वक तपासूनच अंतिम निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा गट अभ्यास, मार्गदर्शकांचे सहकार्य आणि मुलाखती, स्पर्धा परीक्षा तसेच उच्च शिक्षणासाठी अनुकूल आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा स्थिरतेचा व नियोजनाचा असून जुन्या व्यवहारातून काही लाभ होण्याची शक्यता आहे. खर्च आणि बचत यांचा योग्य समतोल राखणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराशी संवाद अधिक दृढ होतील. एकत्रितपणे भविष्याचे नियोजन कराल आणि प्रेमसंबंधामध्ये विश्वास आणि भावनिक जवळीक वाढेल. अविवाहित व्यक्तींना प्रतिष्ठित कुटुंबाकडून व्यावसायिक ओळखीतून चांगले स्थळ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना पोटाशी संबंधित काही किरकोळ त्रास व प्रवासामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो. तेव्हा झोपेची अनियमितता दूर करा, हलका व्यायाम करा आणि वेळेवर जेवण घ्या आणि भरपूर पाणी प्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगले राहील. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3, शुभ रंग आहे पिवळा, शुभवार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 9 जुलै आणि 10 जुलै व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय येत्या गुरुवारी सकाळी एका पिवळ्या कपड्यावर हरभऱ्याची डाळ 1 मूठभर, 1 छोटे हळकुंड आणि 1 पिवळे फूल ठेवा. भगवान विष्णू किंवा गुरूंचे स्मरण करा. त्यानंतर हरभऱ्याची डाळ गाईला खाऊ घाला, फूल देवळात अर्पण करा आणि हळदीची गाठ आपल्या अभ्यासाच्या किंवा कामाच्या टेबलाजवळ 7 दिवस ठेवा. त्यानंतर ती विसर्जन करा. पारंपरिक मान्यतेनुसार धनुराशीच्या जातकांना हा उपाय केल्यामुळे भाग्यवृद्धी होईल, योग्य निर्णय क्षमता निर्माण होईल, आर्थिक स्थिरता वाढेल आणि नातेसंबंधातील सौहार्द वृद्धिंगत होईल.